श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा भाग प्राप्त करून दिलेला आहे. दानाचे महत्व. निस्वार्थपणे भावनेने केलेले दान कधीही लोकांच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचते. ज्याप्रमाणे सुंदर भाग दिलेला आहे. एका गावामध्ये प्रत्यक्षपणे रमेश प्रत्येकाची काळजी घेत होता. ते स्वतःची आणि आपल्या परिवाराची चिंता नाकारता जनतेचं दुःख निवारणार्थ झोकून देतं. स्वतःची काळजी घ्यायचा, परंतु परिवाराची चिंता बघा, सर्वांची तो चिंता करायचा. परंतु काय घडलं? काही कारणामुळे गावामध्ये अचानक आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की तिने संपूर्णपणे अर्धा भाग व्यापून टाकला. लोकांनी खूप पाणी टाकले, पण आग काय आटोक्यात येण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. हजारो लोकांची घरं, दारं, पिकं सगळे जळून खाक झाली. मनुष्यहानी ही मोठ्या प्रमाणावर झाली. लोकांचा आक्रोश वाढत होता. आगीचा वणवा पसरत चाललेला होता. आगीचे लोळ भडकत होते. शेकडो घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होती. जनतेला एकच भयाने ग्रासले होते. आग आटोक्यात आणायची तरी कशी? आग विझत नसल्याने लोकांनी उपाय विचारला. ते सुद्धा आग विझवण्यात तनमन धनाने व्यग्र होते. बघा, लोकांना सांगितलं की आग म्हणजे देवाचा कोप असावा. तुम्ही लोकांनी आता आग विझवण्यासाठी पाणी टाकण्याचं काम सोडा. गरिबांना अन्नदान करा. कदाचित देव यामुळे प्रसन्न होईल आणि आगीपासून आपली नक्कीच सुटका करेल. तेव्हा गावातील लोक म्हणाली, साहेब, सर्व दरवाजे सगळ्यांसाठी आधीच उघडे ठेवलेले असतात. कोणीही गरीब आमच्याकडे आला तर आम्ही त्याला दान करतोच. मग आमच्यावर तो नाराज कसा होईल? तुम्ही जे दान करत आहात त्यामागे निष्काम भावना नाहीये. तुम्हाला वाटतं की दानाचं पुण्य म्हणून तुम्हाला सन्मान किंवा प्रशंसा हवी असते. या देखाव्याला पुण्यकर्म म्हणत नाही. जनतेने आपली चूक सुधारली. आश्चर्य म्हणजे आग पूर्णपणे विझून गेली. जनतेने देवाचे आणि त्या व्यक्तीचे आभार सुद्धा मानले. म्हणून निस्वार्थ भावनेने केलेले दान कधीही लोकांच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचते. आपण एखाद्याला मदत करतो, परंतु मदत करत असताना कोणत्या भावनेने त्याला मदत करत असतो हे महत्त्वाचं आहे. आपण 1 रुपयाची मदत करा किंवा 1 लाखाची मदत करा, परंतु मदत करणं ज्यावेळी प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगाला उत्तमरीतीने धावून ज्यावेळी आपण जातो त्यावेळी तो क्षण महत्त्वाचा असतो. किती रुपयाची मदत केली, किती काही केलं ते महत्त्वाचं नाही आहे. मदतीला धावून येणं खरी गरज आहे.
आणि निस्वार्थ भावनेने केलेले दान कधीही लोकांच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचते. म्हणजे काय? आपण देवाची भक्ती करतो, देवाची उपासना करतो, परंतु ती उपासना, ती भक्ती देवाच्या चरणी पोहोचते का, याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे. आपल्यामध्ये स्वार्थीपणा आहे, तो स्वार्थीपणा आपल्याला बाजूला सारायचा आहे. आपण किती दान केलेलं आहे ते हे महत्त्वाचं नाही आहे. आपण सर्वांना सांगत सुटतो, मी अमुक दान केले, मी एवढे लाडू वाटले, मी एवढे पेढे वाटले, मी एवढे नारळ वाटले, पण सांगण्याची गरजच नाही आहे ना. निस्वार्थ भावनेने कर. आपण आपल्यामध्ये काय आणत असतो? मी पण आणत असतो, अभिमान आणत असतो. मी एवढ्या सर्व लोकांना जेवण घातले, हजारो लोक आमच्या घरी येऊन जेवून गेली, 200 लोक आली, 200 लोकांचा आम्ही संपूर्णपणे महाप्रसाद याचा नैवेद्य समर्पण केला. विचार करा, म्हणजे शेवटी काय आहे? कुठल्या भावनेने आपण पाहिलं? आपण विचार करतो ना, अरे आमच्या घरी येऊन गेली, आम्ही सर्व केले, म्हणजे मी पण आला, आम्ही पण आला, असं येता कामा नये. हे सर्व देवाचं आहे, देवाचं कार्य आहे. आणि नक्कीच निस्वार्थ भावनेने केलेलं दान तर ते लोकांच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचत, नाही तर नाही पोचत. तुम्ही एखाद्याला घरी जेवायला बोलवता, आता ती व्यक्ती तुम्ही बोलवलं म्हणून आली की नाही? आता त्यांना शेवटी जेवण करून पाठवणं ही तुमची विचार करण्याची पद्धत आहे. परंतु तुम्ही कोणत्या विचाराने देत आहात, कोणत्या स्वार्थाने किंवा निस्वार्थ भक्तीने देत आहात, याचा विचार आपण केला पाहिजे. आज जर त्याला भाकरी दिलीत आणि उद्या सर्वांना सांगत सुटलात, अरे हा आमच्या घरी आला आणि भाकरी खाऊन गेला, तर तो उद्यापासून येणारच नाही आहे. कारण का? कारण स्वार्थीपणा आणि निस्वार्थीपणा यामध्ये फरक आहे. देव कधी प्रत्यक्षपणे देताना विचार नाही कधी करत, कारण देणाऱ्याचे हात हजार आहेत. आपल्याला फक्त कर्म करायचे आहेत. तो कुठल्या हाताने देईल, किती देईल, ते आपल्याला माहीत नसतं. आपल्याला फक्त एवढंच करायचं असतं की देवाची भक्ती जी केलेली आहे, जी उपासना केलेली आहे, ती देवाच्या चरणी कशी पोहोचेल, आपण केलेली मागणी, आपल्याला असणारी इच्छा ही पूर्ण कशी होईल, याचा विचार हा आपल्याला करायला हवा. परंतु हजारो लाखो रुपयांचं आपण दान करतो, परंतु ते पैसे दान करून सुद्धा आपल्याला त्याची प्राप्ती काय? समर्थ म्हणाले, मनासो विश्रांतीने समाधान. केव्हा प्राप्ती आहे? आपण 1,00,000 रुपये घेतो, दानपेटीत टाकतो, परंतु उपयोग काय? देवानेच दिलेले आहेत आणि पुन्हा देवाला देतो. मग त्याच्यापेक्षा जो गरीब आहे, ज्याला खरी गरज आहे, त्याला दे. बरोबर की नाही? त्या व्यक्तीच्या मुखातून शब्द बाहेर येतील की ही व्यक्ती देवासारखी धावून आली. म्हणजेच काय? देतो तर देव ना, का परत तो आपल्याकडून घेतो? नाही आहे. घेतो तर देव नाही आहे, देतो तर देव. म्हणून आपल्याला आपलं पोट भागल्यावर उरेल ते अन्न फेकण्यापेक्षा दुसऱ्यांच्या वाटेला आपण जर अन्न दिलं तर नक्की त्याचं पण पोट भरेल. बरोबर की नाही? म्हणून समर्थाने उत्तम असा भाग दिलेला आहे. आपल्या वाटेला आलेलं सुख, आपल्या वाटेला येणारं दुःख हे समजून घ्यायचं असतं. बरोबर की नाही? म्हणून समर्थाने भाग कसा दिलेला आहे? निस्वार्थ भावनेने, निस्वार्थ अखंड श्रीसेवा निष्काम दास्य भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. म्हणून कुठल्याही स्वार्थामध्ये आपला देह राहता कामा नये.
अभिमानामध्ये राहता कामा नये. निस्वार्थ भावनेने केलेले दान हे कधीही लोकांच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचते. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. जय जय रघुवीर समर्थ.